श्री राम 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 श्री राम। श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। सर्वदेवेभ्यो नमो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे ज्ञानतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। वचन ऐका कमळापती माझे रंकाची विनंती। कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी। जय जय रघुवीर समर्थ। जय जय राम कृष्ण हरे राधा। जय जय राम कृष्ण हरे राधा। जय जय राम कृष्ण हरे राधा। गोवर्धन गोपाल नरक गोवर्धन धर गोपाल नरक गोकुल संकट हारी राजा। गोकुल संकट हारी राजा। जय जय राम कृष्ण हरे राधा। नवनीत सम नवनीत प्रिय नवनीत सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी राजा। नवल विनोद विहारी राजा। जय जय राम कृष्ण हरे राधा। शरणागत बिना चरणी में शरणागत बिना चरणी में करुणा दृष्टि हारी राजा। करुणा दृष्टि हारी राजा। जय जय राम कृष्ण हरे राधा। हरे राजा हरे राजा हरे राजा। रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी।
सुख झाले सागरी सुख झाले सागरी सुख झाले सागरी सुख झाले सागरी रूप पाहतात रूप पाहतात कीर्तनाची परंपरा अशी आहे, कीर्तनकार बुवा इथे एकटा आहे पण श्रोतृमंडळी भरपूर आहेत. माझा एकट्याचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय पण आपला आवाज माझ्यापर्यंत दुपटीने पोहोचला पाहिजे. तो जागा नाही पोहोचला ना कीर्तन पुढे जातच नाही. मग कीर्तनकार भाऊंनी म्हटलं पुंडलिक वरदान. श्रोत्यांनी हरी विठ्ठलाचा जोरदार गजर केला पाहिजे. पुंडलिक वरदान श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय जय रघुवीर समर्थ. वा काय होतं कीर्तनकार बुवा सांगतो की अरे सगळ्यांनी गजर करा बरं. श्रोतृमंडळी काय करतात, आपण गजर करतो आहे हे तर बघतात पण लक्ष बाजूच्याकडे जास्ती असतं. बुवा तुम्ही म्हणतो ना गजर करा, तो शेजारची बाई म्हणतच नव्हती. तुम्ही पुंडलिक वरदान म्हटलं ना, तिने हरी विठ्ठल म्हटलंच नाही. अरे तिने नाही म्हटलं ठीक आहे, तू म्हटलं का? आपला एका ठाई भाव देवापर्यंत होता का? म्हणून ज्याने त्याने आपला पूर्ण शक्तीने जोरदार गजर करायचा. पुंडलिक वरदान श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की वाह. सुखा अंत पार नाही देखा
कुठल्याही उत्सवाची सांगता ही एक तर काल्याच्या कीर्तनाने होते, नाही तर गणिताच्या कीर्तनाने होते. तर काल्याच्या कीर्तनाने काय होतं बुवा? तर म्हणे बुवा ते काला आपल्याला खायला मिळतो. कारण काय आहे, आपल्याकडे कुठलाही उत्सव हा खादाडल्याशिवाय संपतच नाही, नाही का? म्हणजे काला खायला मिळतो आपल्याला, दही काला वगैरे, त्याच्यासाठी आपल्याला काल्याचं कीर्तन आहे का? तर नाही. फक्त त्या एका कारणासाठी काही कालाचं कीर्तन काही शेवटी ठेवलेलं नाहीये. पण काला हा प्रत्येकाला मिळतो का हो? प्रत्येकाला काला मिळतो का? काला कोण देतं? काला आपल्याला वाटू शकतो का आपण? तर त्याचं उत्तर तुकाराम महाराजांनी सांगितलंय, एके ठाई काला तुका म्हणे भावी काला. जो भाविक असतो त्यालाच फक्त काला मिळतो. आणि काला देतो कोण? तर भानुदासांनी सांगितलंय, आजी देतो पोट भरी, पुढे म्हणाला तो वरी, आम्हा देतो पंढरीनाथ. पुढे म्हणाला तो वरी, अहो आम्हा देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, घ्यारे घ्यारे दही भात. प्रसाद फक्त काला वाटण्याचा अधिकार हा फक्त दोघांनाच आहे. कोणाला? फक्त भगवंताला, आणि दुसरा म्हणजे संतांना. तुम्ही आम्ही काही काला वाटू शकत नाही. काला वाटायचा असेल तर आपल्याला पहिले भाविक व्हावं लागेल. आपल्याला काय मिळेल? समजा आपण भाविक नसलो, जर आयुष्यभर कधी शुभम करोती ज्यांनी संध्याकाळी देवासमोर दिवा लावला नाही, शुभम करोती म्हटलं नाही, कधी हरिपाठाला गेला नाही, कधी कुठलं कीर्तन आणि सभा असेल तिथे जाऊन बसला नाही, कधी देवळात गेला नाही, कधी दर्शन दाखवलं नाही, आणि ऐन गोपाल काळाच्या वेळेस त्यांनी समजा हात पुढे केला, त्याच्या हातावरती दही नाही मिळेल, त्याला काला मिळणार नाही. भाविक होणं पहिली अट आहे. दुसरी अट काय? तुकाराम महाराज म्हणतात, एके ठाई काला तुका म्हणे भावी काला. एक ठाई तुमचं चित्त ठेवायला पाहिजे. म्हणजे ठाईच बैसोली करा एक चित्त. आपलं असतं का चित्त एके ठाई? नाही. कसं? आजी होती आमची, नामस्मरण करत होती, अहो मी 1,00,000 माळा जप केलेला आहे. काय गोष्ट सांगता? 1,00,000 जप केलेला आहे. हो का आजी? 1,00,000 जप केला? जपात केवढं लक्ष होतं हो? नक्कीच होतं. असं कसं काय विचारता? अहमद नाही तर काय? अहो परवा तुमचा नातू मला सांगत होता काय की आजी म्हणून जप करत होते, वासुदेव हरी वासुदेव हरी वासुदेव हरी वासुदेव हरी. तिकडनं सुनबाई आपल्या नवऱ्याला विचारत होती की आज कुठली भाजी करू? तर सासूबाई इकडे जप करताना माळ ओढताना सांगताय, वासुदेव हरी वासुदेव हरी
वांग्यापेक्षा कोबी बरी, वांग्यापेक्षा कोबी बरी, वांग्यापेक्षा कोबी बरी, वांग्यापेक्षा. अहो आजी, तुमचं लक्ष त्या वासुदेव हरीमध्ये आहे का? नाही, तुमचं लक्ष सुंदर कोणती भाजी करते, किती तेल वापरलं तिने. आमच्या काळी असं नव्हतं बरं, आम्ही थोड्या तेलामध्ये पूर्ण संसार केलेला आहे. आता काय, आता आहे तिच्या नवऱ्याला पगार, घालू तिला बाटली भरते, काय फरक पडतो. पण तिचं लक्ष संपूर्ण सुनबाई रोटी भाजी करते. घरात काय चालू आहे, कोण आलं, मुख्यमंत्री ठरला की नाही ठरला, सगळं लक्ष तिकडेच आहे. लक्ष अजून आपलं एके ठाई झालंय का? नाही. ज्याचा एके ठाई लक्ष झालेला आहे त्याच्याबद्दल तुकोबा म्हणतात, एके ठाई काला तुका म्हणे भावी काला. काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. काला कोण वाटू शकतं त्याच्याबद्दल पण सांगतात संत, कंठी धरिला कृष्णमणी. अहो, ज्याच्या मुखामध्ये सतत कंठात कृष्णाचं नाव आहे. आपल्या शास्त्रांमध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये 4 प्रकारच्या वाणी सांगितलेल्या आहेत. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. परावाणी, पश्यंती वाणी, मध्यमा वाणी आणि वैखरी वाणी. वैखरी म्हणजे आपण जे सध्या बोलतो, आपण प्रत्येक वाणीमध्ये आता जाऊया नाही, पण वैखरी वाणी ज्याच्या मुखामध्ये सतत, मुखात श्रीरामाचं नाव आहे, विठ्ठलाचं नाव आहे. कंठी धरिला कृष्णमणी, अवघा जनी प्रकाश, काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. ज्याच्या कंठामध्ये श्रीकृष्णाचं नाव आहे त्याला काला वाटण्याचा अधिकार आहे. पण हे सगळं असताना आजच्या पूर्वरंगाचा अभंग जो तुकाराम महाराजांचा घेतलेला आहे, जगद्गुरु तुकाराम महाराजांचा, अहो गोकुळच्या सुखार अंतपार नाही देखा. असं काय झालं हो गोकुळामध्ये की त्याच्या सुखाला ना अंत आहे ना पार आहे. अंत म्हणजे शेवट, पार म्हणजे खोली. अहो, असं काय झालं हो की ज्याच्यामध्ये ज्याला अंत नाही आणि पार नाही असं सुख त्या गोकुळवासियांना मिळालं. असं काय बरं घडलं हो त्या गोकुळामध्ये? अहो, सुख हे नेहमी करता असतं का? दुःख हे नेहमी करता असतं का? अहो नाहीच. सुखस्य अनंतरम दुःखम, दुःखस्य अनंतरम सुखम, न नित्यम सदा दुःखम, न नित्यम सदा सुखम. सतत कोणाला सुख मिळेल का? नाही. सतत कोणाला दुःख मिळेल का? नाही. कालचक्र आहे. सुखानंतर दुःख, दुःखानंतर सुख हे ठरलेलं. अहो, संसार मुळे हा दुःखाचाच आहे. कशावरून आपल्याला कळतं? अहो, ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याला सांगितलंय, अवघाची संसार. माऊली काय सांगतात? सुखाचा करीन. म्हणजे हा संसार सुखाचा करावा लागतो, तो दुःखाचाच आहे. नाही फार काय हो मावशी, तुमच्या चेहऱ्यावर खूप म्हणजे आनंद दिसतोय, खूपच आनंद दिसतोय. का हो? नक्कीच आनंद आहे. काय? अहो म्हणे, इतका सुंदर जावई मिळालाय म्हणे. काय सांगू तुम्हाला, इतका सुंदर जावई मिळालाय, सगळं माझ्या मुलीचं ऐकतो. माझ्या मुलीला न विचारता काही कळत नाही, इतका सुंदर जावई मिळालाय. वा वा वा. पण मावशी, तुमच्या चेहऱ्यावर थोडी खिन्नता पण आहे. थोडी खिन्नता. काय झालं? मुलगा मात्र गेला. का बरं? सगळं बायकोचं ऐकतो नको. म्हटलं, अगं आजी, ज्या गोष्टीने तुला सुख मिळालं त्याच गोष्टीने तुला दुःख देखील मिळालं. सुखस्य अनंतरम दुःखम, दुःखस्य अनंतरम सुखम. हे सतत कालचक्र चालूच आहे. माऊली पण सांगतात, संसार सुखाचा करीन. संसार हा सुखाचा करावा लागतो, तो दुःखाचाच आहे. मग माऊलींना कसं काय संसार होता, माऊलींनी कसं काय संसार केला? म्हणून त्यांचं काही लग्न नाही झालं. लग्न नाही तर मुलं बाळ नाही, मुलं बाळ नाही तर शाळा कॉलेज नाही, शाळा कॉलेज नाही तर फी नाही, फीची चिंता नाही म्हणून नोकरी नाही,
नोकरी नाही, प्रॉव्हिडंट फंड नाही, पेन्शन नाही, काहीच नाही. काही 30 नोव्हेंबर पर्यंत जन्माचा दाखला द्यायचा, जीवनला काही चिंताच नाही त्यांना. माऊलींनी कसं काय केलं बघा संसार? अहो संसार तुम्ही आम्ही जो करतो ना, बायका मुलं वगैरे, त्याला प्रपंच म्हणतात. माऊलींनी जो केला तो अख्खा संसार विश्व सुखाचं करीना, त्याला माऊली संसार म्हणतात. संसार हा प्रत्येकालाच आहे, संतांना देखील आहे. माऊली सांगतात अवघाची संसार सुखाचा करीना, म्हणून ते संत आहे. संतांना काला वाटण्याचा अधिकार आहे. काला वाटत असताना प्रत्येक म्हणतो की ह्या गोकुळीतल्या लोकांना असं काय झालं की ना सुखाची त्यांना चिंता, ना दुःखाची त्यांना चिंता, अंत पार नाही देखा. इतकं सुख की त्याला शेवट नाही, आणि पार म्हणजे खोली पण नाही, अंत नाही, पार नाही. असं कसं काय मिळालं? सोपं आहे. तुकाराम महाराजांनी अभंगामध्ये सांगितलं काय झालं. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरहरी. अहो जो परम सुख, जो पूर्ण करता धरता या सगळ्या विश्वाचा चालविता, तो स्वतः नंदाघरी आलेला आहे. संपूर्ण भगवान श्रीकृष्णांचं आयुष्य जे 107 किंवा 125 असं जे पूर्ण आयुष्य होतं, काही नवीन संशोधकांनी सांगितलं की भगवान श्रीकृष्ण 107 वर्ष जगले. त्यांचं अवतार कार्य होतं. त्या पूर्ण अवतार कार्यामध्ये फक्त सुरुवातीचे 11 वर्ष भगवंत हे गोकुळात होते. आणि त्या 11 वर्षामध्ये इतकं प्रेम जडलं सगळ्या गोकुळवासियांना भगवंतावरती की त्या प्रेम इतकं होतं की त्यांच्या सुखाला अंत पार नाही. फक्त प्रेम केल्याने होतं का? हो नक्कीच. नारदांना विचारलं, देवर्षी नारदांना सगळ्यांनी विचारले की का हो भक्तिसूत्र काय सांगतो? भक्ती म्हणजे नेमकं काय? भक्ती म्हणजे नेमकं सा तस्मिन् परम प्रेम रूपा. पहिलं सूत्र सांगितलंय, परम प्रेम जेव्हा तुम्ही भगवंतावरती करता ती म्हणजे खरी भक्ती. माझाच मुलगा किती गोड बाळ आहे ग, काय सुंदर आहे. त्याला आंघोळ घातली, पावडर लावली, टीप लावला, झपलं घातलं, लंगोट घातली, बाळ नांदायला लागलं. अर्धा तास झाला माझं बाळ मला दिसलं नाही. व्याकुळता, परम प्रेम व्याकुळता. दुसरं सूत्र नारदांनी सांगितलं, व्याकुळ मन झालं, अर्धा तास झाला माझं बाळ मला दिसलं नाही. अशी व्याकुळता जेव्हा आपल्याला भगवंताच्या नामाबद्दल येते, अर्धा तास झाला माझ्या मुखात भगवंताचं नामच आलं नाही. सा तस्मिन् परम प्रेम रूपा हे भक्तीचं पहिलं आणि दुसरं सूत्र. हे सूत्र असताना म्हणून भगवंत इतकं प्रेम जडलं गोकुळवासियांना भगवंतावरती, आणि ते प्रेम रूपांतर झालं अंत पार नाही देखा. इतका आनंद आणि इतकं सुख त्यांना लाभलं. भगवंताला माहिती होतं की आपण आता 11 वर्ष झाली आहेत, आपण गोकुळवासियांना सोडून जाणार आहे. जेव्हा अक्रूर न्यायला आले, भगवंत गेले, त्यांनी उद्धवाला पाठवलं की तू जरा गोकुळवासियांना समजावून सांग. उद्धव जेव्हा आले गोकुळात, तेव्हा त्यांनी गोकुळात बघितलं, त्या गोकुळाची अवस्था अशी होती, वासरं चारा खाईना, बाळ आईचं दूध पिईना, कोणी मृत प्राय पडले नुसतं सगळीकडे मृत प्राय पडले. तेव्हा उद्धव आले. उद्धव म्हणे गोकुळवासियांना, अरे सगळेजण या बरं इकडे, मी तुम्हाला काही 4 गोष्टी सांगतोय. मी तुम्हाला 4 काही अध्यात्माच्या गोष्टी सांगतो, जरा इकडे या. तेवढ्यात ते सगळे गोकुळवासी आले म्हणे, आम्हाला काही सांगू नको म्हणतो. अरे मला तुमच्या कृष्णाने पाठवलंय असं म्हटलं बरोबर सगळे गोकुळवासी जे धावत 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 आले. आमच्या कान्ह्याने तुला पाठवलंय का? कसा आहे आमचा कान्हा? किती दिवस झाले तो भेटला नाही आम्हाला. आमचा कान्ह्याने तुला पाठवलाय ना? थांबा, मी तुम्हाला पहिले 4 गोष्टी सांगतो. तुम्ही अशी मोदकराय काय पाहिजे? काय तुम्ही इकडे तिकडे काही वागणं नाही, बरोबर खाणं पिणं नाही. जो कोणी आपल्या धुंदीतच तिकडे पडलाय, सगळ्यांच्या मुखामध्ये नुसतं त्या कान्ह्याचं नाव आहे. थांबा, मी तुम्हाला काही अध्यात्माच्या 4 गोष्टी सांगतो. तेवढे ते सगळे गोकुळवासी म्हणाले, हा आपल्याला आमच्या विदर्भामध्ये म्हणतात, हा ज्ञान बिड्या बाजायला आलेला आहे. आम्हाला ज्ञान नको देऊ तू. मग काय, तुला आम्हाला काहीतरी शिकवायचंच आहे ना? तुला आम्हाला काहीतरी शिकवायचंच आहे ना?
नक्की शिकव, पण आमची एक अट आहे. काय अट आहे? सगुण रूप नयनी नयनी सगुण रूप नयनी नयनी सगुण रूप नयनी नयनी सगुण रूप नयनी नयनी सरिता हो नयनी सरिता मग किती वेदांतची गावा सगुण रूप नयनी नयनी सगुण रूप नयनी नयनी सगुण रूप नयनी. ते सगुण रूप आम्हाला फक्त 2 मिनिटं दाखव आणि मग आम्हाला काय शिकवायचंय ते शिकव, आमचं काही म्हणणं नाही. अहो पण काय शिकवायचंय तुला? कुठलं रूप तुम्हाला बघायचंय? दावा नयनी यशोदेचा सुकुमार दावा नयनी यशोदेचा सुकुमार मस्तकी मुकुट कानी कुंडल शोभेया मस्तकी मुकुट कानी कुंडल शोभे गळा वैजयंती हार गळा वैजयंती हार यशोदेचा नयनी यशोदेचा यमुना तीरी जोबा जवी तो बेलगा यमुना तीरी यमुना तीरी जोबा जवी तो यमुना तीरी जोबा जवी तो संगे गोपाल संगे गोपाल यशोदेचा दावा नयनी यशोदेचा सुकुमार दावा नयनी यशोदेचा सुकुमार. दावा नयनी यशोदेचा सुकुमार. अहो तो कान्हा आम्हाला तुम्ही दाखवा, त्याचं एकदा आम्हाला दर्शन घडू द्या. ते दर्शन आम्हाला जेव्हा कान्ह्याचं घडेल तेव्हा आमच्या मुखकमलावरती हसू तुम्हाला नक्की दिसेल, असं त्या गोवळणी उद्धवाला सांगतात. कशामुळे सांगतात? अहो कारण त्यांची चित्तवृत्ती अशी झाली होती. तुकाराम महाराज अभंगामध्ये सांगतात, तुका म्हणे याची छंदे मन मोहिले गोविंदे. त्यांच्या चित्तामध्ये गोविंदाशिवाय दुसरं कुठलं रूपच नव्हतं. खाता पिता दळता काढता दूध काढता लोणी विकता काहीही झालं तरी मुखामध्ये फक्त गोविंदाचंच नाव, चित्तामध्ये फक्त गोविंदाचंच नाव. शक्य आहे का हो असं? आजच्या घडीला तरी शक्य आहे का हो असं? तुम्ही थेअरी तर खूप सांगितली, प्रॅक्टिकलचं नेमकं काय? प्रॅक्टिकली कसं करायचं हो शक्य? असं कोणी केलंय का? पुन्हा नारद भक्ती सूत्रामध्ये आपण गेलो आणि देवर्षींना विचारलं, देवर्षी
तुम्ही जी सगळी थेअरी सांगितली भक्तिसूत्राची, तुम्ही सांगितलं तस्मिन परम प्रेम रूपा असं तुम्ही सांगितलेलं आहे. तुम्ही इतक्या गोष्टी आम्हाला व्यवस्थित सांगितल्या, पण याचं प्रॅक्टिकल आम्हाला उदाहरण कुठे आहे का? तर देवर्षी नारद सांगतात यथा व्रज गोपिका, या गोकुळातल्या गोपिकांना तुम्ही बघा, त्यांनी तसं जगून दाखवलेलं आहे. काल्याच्या कीर्तनामध्ये तुकोबा सांगतात चरित्र ते उच्चारावे, देवे केले ते गोकुळी. काल्याच्या कीर्तनाचं एक कीर्तनकार एका गोष्टीमध्ये परतंत्र आहे. कुठल्या गोष्टीमध्ये? की त्याला फक्त चरित्र तेच उच्चारता येईल जे तुकाराम महाराजांनी सांगितलं इथे, चरित्र ते उच्चारावे, देवे केले ते गोकुळी. इथे दुसरं कुठलं चरित्र आपल्याला सांगता येत नाही. भगवंतांनी गोकुळामध्ये जो गोपाल काळा केला, जे दहीदुधाची चोरी केली, ज्या बाकीच्या काही लीला केल्या, ते आपल्याला लीला या काल्याच्या कीर्तनामध्ये सांगायच्या, असा तुकाराम महाराजांनी कीर्तनकारावरती दंड ठेवलाय. पण एका गोष्टीबद्दल कीर्तनकाराला तुकाराम महाराजांनी स्वतंत्रता दिली आहे. काय सांगितलंय? चरित्र ते उच्चारावे, विस्तारावे नाही सांगितलंय. उच्चार करा फक्त. एक कीर्तनकार आपला स्वतंत्र आहे की तो 10 मिनिटंही करू शकतो किंवा 1 तास 10 मिनिटंही करू शकतो. तर आपल्याला काल्याच्या कीर्तनामध्ये भगवंतानी ज्या लीला केलेल्या आहेत त्या आपल्याला ऐकायच्याच आहेत, पण आपल्याला प्रॅक्टिकली बघायचं आहे की असं तुका म्हणे याची छंदे मन मोहिले गोविंदे, अशी आपली चित्तवृत्ती होऊ शकते का? आपल्याला ऑफिस आहे, लहान मुलांना शाळा आहे, त्यांच्यासाठी सकाळी लवकर उठावं लागतं, डबा करावा लागतो, बस नाही आली तर स्वतः सोडायला जावं लागतं, घ्यायला यावं लागतं. हे सगळं करताना सण आहेत, वार आहेत, बाकी काही कोण जिंकलं कोण हारलं, टीव्हीवरती न्यूज पण पाहावी लागते. या सगळ्यांमध्ये तुका म्हणे याची छंदे मन मोहिले गोविंदे कसं काय शक्य आहे हो? व्यापार नाही करायचा का? शिक्षण नाही घ्यायचं का? अभ्यास नाही करायचा का? व्यवहार नाही करायचा का? असा गैरसमज करून घेऊ नका. अहो, जेव्हा भगवंतांनी प्रभू श्री रामचंद्रांनी रावणाला मारून जेव्हा प्रभू श्री रामचंद्र वापस अयोध्येला जात होते पुष्प विमानातनं, ते सीतामाईला सांगत होते, इथे म्हणे का हा ऋष्यमुख पर्वत आहे, इथे माझी सुग्रीवाची भेट झाली, इथे त्या पर्वतावरती बघ अंजनी माता बसल्या आहेत. अंजनी माता म्हणजे आपल्या हनुमंताची आई. बरं, आपल्या हनुमंतानी मला जे सगळ्यात कठीण जे काम होतं ते मला माझ्या हनुमंताने करून दिलेलं आहे. सगळ्यात कठीण जे काम माझ्या हनुमंताने मला करून दिलंय, तो माझा परमप्रिय आहे, त्याची ही आई. बरं, प्रभू रामचंद्रांच्या स्वरातली आर्तता सीतामाईने लगेच ओळखली. लगेच नाही ओळखली तर ती बायको कसली हो? प्रभू रामचंद्रांच्या स्वरातली आर्तता लगेच ओळखली. सीतामाई म्हणाले, आपण 2 मिनिटं थांबवून अंजनी मातेचं दर्शन घेऊ शकतो का? नक्की घेऊ शकतो. तू माझ्या मनातलं बोललीस. बरं, पुष्पक विमान थांबवलं, सीतामाई रामचंद्र अंजनी मातेकडे गेले, दर्शन घेतलं आणि सीतामाईनी सांगितलं की माई तुमचे अनंत उपकार आहेत आमच्यावरती. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, आई अगं हनुमंतांनी काय नाही केलं माझ्यासाठी? पर्वत उचलून आणला, स्वतः समुद्र पार करून सीतामाईला शोधून आणलं आणि त्यांनी अनेक राक्षसांना स्वतः देखील मारलं आणि रावणाला कुंभकर्णाला यांना मारायला, मेघनादाला मारायला लक्ष्मणाला मदत केली आणि आम्हाला सगळ्यांना मदत केली. तेवढ्यात अंजनी माता म्हणते, रामचंद्रा थांब, काय झालं आई? काही चुकलं का माझं? थांब, अरे माझ्या मुलाची ना निंदा करू नको. म्हणे आई निंदा? अरे मी तर हनुमानाची कौतुक करतोय, हनुमंताची निंदा माझ्या मुखातनं कशी काय येणार? हनुमानाचं तर मी कौतुक करतोय. अरे रामचंद्र तू माझ्या मुलाची निंदाच करतोय. कसं काय? अरे माझा मुलगा तिथे असताना तुला रावणाशी लढायला जावंच का लागलं? त्यानेच रावणाचा निपात करायला हवा होता, कुंभकर्णादी आदी राक्षसांचा निपात करायला हवा होता, सीतामाईला स्वतः घेऊन यायला हवं होतं. अरे भक्तासाठी भगवंताला धावून यावं लागतं, तर तो भक्तच कसला? भक्तांनी भगवंताला म्हणावं, भगवंता अरे मी उभा राहतो, माझ्याच्याने जेवढं जमेल ते मी करतो, माझ्याच्याने नाही जमलं तर तू करायला तर सिद्ध आहेच.
पण प्रत्येक गोष्टीसाठी भगवंता वाचव रे, भगवंता वाचव रे. भगवंत देखील म्हणेल, अरे आई, आपण साधं व्यवहारातलं उदाहरण घ्या. मुलगा प्रत्येक गोष्टीसाठी समजा आईकडे धावत जावं लागलं तर आईला कुठल्या आई वडिलांना जास्त आनंद होतो? जो मुलगा स्वतः घरी येतो आणि सांगतो, आई मी हे केलं बरं, बाबा हे झालंय बरं काम. की दुसरा मुलगा, आई करायचंय, कसं करू? कुठल्या आई वडिलांना जास्त आनंद होतो? म्हणून ज्ञानोबा माऊली पण जेव्हा सांगतात, अवघाची संसार सुखाचा करीन, जाईन गे माये तया पंढरपुरात, तेव्हाच मी पंढरपुरी जाईल. आणि मी माझ्या आई वडिलांना सांगेल की तुम्ही मला जे काम करायला पाठवलं होतं ना, तसा बरोबर करून आलेलो आहे मी. भक्ताने स्वतः उभं राहावं, भक्ताने स्वतः कार्य करावं. आपल्या हातातनं नाही जमेल ते भगवंत करायला मोकळा, ते सिद्ध आहेच. तेव्हा प्रभू रामचंद्रांनी अंजनी मातेला सांगितलं, अगं नाही माते, तुझा हनुमंत तर सिद्ध आहेस ग, तुझ्या हनुमंताचं निंदा करणारे आम्ही कोण? आम्ही नाही बरं. अहो मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम. त्याच्या बुद्धीचं पण किती कौतुक करावं, एवढं कमी आहे? नाही नाही नाही, तुझ्या हनुमंताचा आम्ही काही निंदा करत नाही. तुझा हनुमंत रावणाधिक सगळ्या राक्षसांना मारण्यासाठी सिद्ध होता, पण सीतेला मी वाचवायचं असं मी ठरवलं होतं, म्हणून मी हनुमंताला ते कार्य करू दिलं नाही. नाहीतर हनुमंत तर पहिल्या भेटीतच सीतेला घेऊन येणार होता, पूर्ण लंका जळवून येणार होता. हे जेव्हा आपल्याला कळतं, काय होतं की आपण रामायण वाचत नाही, महाभारत वाचत नाही, समजून घेत नाही, मग आपल्याला कळत नाही असं कसं, असं कसं. म्हणजे काय करायचं? अध्यात्माला लागलं म्हणजे आता काही करू नको, जे काय आहे ना ते भगवंत करेल. मग हा धोंडा काय करेल? सगळं समजा भगवंत करेल तर हा धोंडा काय करेल? अध्यात्माचा अर्थ असा नाही की काही करू नको आणि भगवंताकडे जर म्हणजे आता नोकरी धंदा करू नको बरं, आता अध्यात्माला लागलाय. तुकाराम महाराज पण सांगतात, जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. धन जोडा, उत्तम व्यवहाराने धन जोडा. कारण जेव्हा तुम्ही उत्तम व्यवहाराने धन जोडलेलं असतं, ते धन खर्च करताना तुम्ही 10 वेळा विचार करता की अरे हे उत्तम कार्यासाठीच चाललंय ना, हे कीर्तनासाठीच चाललंय ना, हे उत्सवासाठीच चाललंय ना, हे काहीतरी राष्ट्रीय कार्यासाठीच चाललंय ना, हे देशासाठीच चाललंय ना, हे माझ्या धर्मासाठी चाललंय ना. तो धन खर्च करताना पण तुमच्या मनामध्ये तो विवेक असतो. म्हणून तुकाराम महाराज पण सांगतात की जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. म्हणून अध्यात्माला लागले म्हणजे काही करू नको असा गैरसमज नाही बरं. अभ्यास, मुलांनी अभ्यास नक्की करावा, तरुणांनी व्यापार नोकरी नक्की करावी. हे करता करता तुका म्हणे याची छंदे मन मोहिले गोविंदे. जेव्हा हे अभ्यास करता करता, काम करता करता मनामध्ये फक्त त्या गोविंदाचा छंद लागलेला असेल, सगळं आपलं काम व्यवस्थित होतं. आहे का काही प्रॅक्टिकल उदाहरण? कोकणातलंच उदाहरण घ्या. सगळ्या गवळणी मथुरेला जात होत्या दही दूध विकायला. गोकुळ आणि मथुरा मध्ये यमुना, फक्त यमुना ओलांडून तिकडे मथुरेला जायचं. सगळ्या गवळणी नटून थटून दही दूध आपले सगळे मडके घेऊन आता मथुरेला जाऊन ते विकायचं. तिकडनं जो काही पैसा मिळेल तो घरी येऊन आपला संसार पुढे ढकलायचा. हा सगळा त्यांचा नित्यक्रम. पण आज मथुरेला जाताना त्यांना काहीतरी वेगळीच यमुना दिसली. आपण समजा प्रयागराजला गेला असाल तर आपल्याला दिसेल संगमावरती इकडनं जेव्हा गंगा येते तेव्हा खळ 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 नाचत नाचत येते आणि यमुना इकडनं येताना एकदम शांत असते. जी दररोजची शांत यमुना आहे ती आज गंगेचं रूप धारण करून येत होती. खळखळ 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 नाचत येत होती. तिचे तुषार अंगावरती येत होते. सगळ्या गवळणी विचार करत होत्या की आजचा आपल्याला लोणी दही दूध हे विकायचं असेल तर आपण यमुनेला जायचं कसं, नदी पार करायची कशी, नावाडी कोणी दिसेना, विकायचं तर आहे दही दूध, जायचं कसं. तेवढ्यात त्यांना तिथे दूर यमुनेच्या पलीकडे झाडाखाली देहुडा चरणी वाजवितो, देहुडा चरणी वाजवितो, देहुडा चरणी वाजवितो, गोपी
हरी माझा गोविंदा रमणू हरी माझा देखी लागे माये यमुनेच्या तीरी देखी लागे माये यमुनेच्या तीरी देखी लागे माये यमुनेच्या तीरी. यमुनेच्या तीरी पलीकडे देहुडा चरणी वाजवितो वेणू. तो हरी वेणू वाजवत असताना दिसला आणि ते वेणूचे सुंदर मधुर नाद कानावरती आले. आणि बघतात तर काय, हरीचा हात खांद्यावरी. कोणाच्या खांद्यावर? राधिकेच्या. हरीचा हात खांद्यावरी राधिकेच्या देऊळा चरणी वाजवितो वेणू. या सगळ्या गवळणींना वाटलं अरे राधिका तिकडे कवळती ते वेणू ऐकते, त्या वेणूचे काही स्वर तरी आपल्याला ऐकायला मिळालेच पाहिजे. काय करावं? नदी पार कशी करावी? जोरात आवाज दिला. दूर तिकडे पलीकडे फक्त एक नाव होती आणि त्या नावाचा नावाडी म्हणजे एक अगदी छोटा मुलगा होता, नाकापेक्षा मोठी जर, त्याच्या हाईट पेक्षाही त्याचे वल्लव जास्ती मोठे होते. त्यांनी त्यांना ए नावाड्या इकडे ये म्हणे, इकडे ये म्हणे. कसं तरी ढकलं ते खळखळत्या यमुनेमध्ये नाव काढत काढत तो छोटा मुलगा नाव घेऊन या तीरावरती आला आणि म्हणाला काय पाहिजे तुम्हाला? त्या सगळ्या गवळणी एक सुरात म्हणाला आम्हाला तिकडे आत्ताच्या त्या पहिल्या तीरावरती ने, तिकडे तो कान्हा मुरली वाजवतोय, त्या राधिकेला फक्त मुरली ऐकू येते, आम्हाला ती मुरली ऐकायची आहे, तो आनंद आम्हाला घ्यायचा आहे, तो हरीचा सहवास आम्हाला हवाय, आम्हाला आत्ताच्या आत्ता यमुनेच्या पलीकडे ने. तो मुलगा म्हणतो की तुमच्याकडे किती गोष्टी आहेत, ते माठ बघा, दही दूध लोणी वगैरे, मी काही न्यायचो नाही. अरे तुला किती पाहिजे तू घे म्हणे. किती गवळणी आहेत? 15-20 गवळणी होत्या, त्यांच्यासोबत त्यांचे दही दुधाचे माठ वगैरे. एक बंदा रुपया घेईल. बंदा रुपया म्हणजे एका रुपयामध्ये जुन्या लोकांना माहिती असेल 16 आणे, एका आण्यामध्ये 6 पैसे आणि 6 पैशांमध्ये काही कवड्या. जुन्या काळी आपण चित्रपटांमध्ये डायलॉग ऐकले तर फुटी कवडी नाही दूंगा, म्हणजे त्या पैशाच्या आण्यांमध्ये आण्यांचेही प्रकार, त्याच्यामध्ये ती कवडी. नदी पार करायचं भाडं फक्त 1 कवडी होतं. आता हा सांगतोय बंदा रुपया घेईल प्रत्येक गवळणीकडनं. म्हणजे ऐका आता काय करायचं, प्रत्येक गवळणीकडनं 1-1 बंदा रुपया. त्या सगळ्या गवळणींनी थोडा विचार केला की अरे आपल्याला हे पूर्ण दही दूध विकूनही 1 रुपया मिळत नाही, तो 1 रुपया घ्यायला द्यायचा. पण त्याच्यातली एक सुज्ञ गवळण होती, थोडीशी सिनियर त्यांच्यातली, तिने सांगितलं की नाही, आपल्याला ती वेणू ऐकायचीच आहे जी फक्त तिथे राधिकेला ऐकू येते, आपल्याला नक्की ती वेणू ऐकायची आहे. चला बरं आपल्याला जायचंय. कुठे? तिकडे. तुला 15 रुपया पाहिजे ना, देतो आम्ही. चला ग थोडस आपण आज जुळवाजुळव करू. थोडं काय होईल, जास्तीत जास्त सासूचे आपल्याला बोलणे खावे लागतील. काही हरकत नाही, आपण बोलणे खाऊ, पण आपण नक्की जाऊ. सगळ्या जणी त्या नावात बसल्या. त्या नावाड्याने तो छोटा मुलगा नाव वल्लव 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 करू लागला. थोडं अंतर जात नाही, तो म्हणे आता काही माझ्याच्याने काही नाव वल्लवता येत नाही, तुम्ही आता इकडनं उतरा. त्या सगळ्या गवळणी म्हणाल्या हो इकडनं कसं काय उतरायचं, आता नाव मध्ये आली आहे. नाही नाही म्हणे आता उतरा. मग काय करायचं म्हणे, हे सगळे दही दुधाचे तुमचे मडके फेका. म्हणजे मडके फेकले तर विकायचं काय, मग पैसे कुठून मिळणार? त्यातल्या त्यात तिची सुज्ञ गवळण पुन्हा म्हणाली असं करा, आपल्याला ती वेणू ऐकायची आहे, आपल्याला हरी ऐकायचा आहे. एक काम करा, ते मडके फेका, चला पुढे. मडके फेकले, थोडंसं वजन कमी झालं. पुन्हा ती नाव वल्लवता वल्लवता तो मुलगा त्यांना मधोमध घेऊन आला. पुन्हा तो म्हणाला आता समजा मी अजून नाव वल्लवली तर माझं काही खरं नाही, मी आता नाव वल्लवणार नाही. काय करायचं, अजून थोडं वजन कमी करा म्हणे. काय पण हे सगळे जे दागिने वगैरे घातले ते कशाला पाहिजे तुम्हाला ते वेणू ऐकायला? दागिने फेका म्हणे, खाली टाका नदीमध्ये. पुन्हा ती सुज्ञ गवळण म्हणाली की असं करा, सगळे दागिने काढा आणि दागिने आपण नदीमध्ये फेकू यमुनेत. चला पुढे. थोडं वजन अजून कमी झालं, अजून त्यांनी नाव वल्लवायला सुरुवात केली.
थोडे जे सूर कानावरती येत नव्हते हळूहळू देहुडा चरणी वाजवितो वेणू गोपिका रमणू हरी माझा. सगळ्यांचं लक्ष एकटक त्या गोविंदाकडे. ते सूर आता थोडे हळूहळू ऐकायला यायला लागले आहेत. बरं, तो आनंद गगनात मावत नव्हता. थोडी नाव पुढे गेली तर तो नावाडी पुन्हा म्हणतो, आता जर का मी अजून एकदा वल्लवलं तर मला रक्ताची उलटी होईल, मी इथेच मरेल, मी काही नाव वल्लवू शकत नाही. काय करायचं म्हणे? काही नाही म्हणे, मी करू शकत नाही, तुम्हाला जे करायचंय ते करा. ते त्यातली जी सूज्ञ गवळण होती ती म्हणाली, आता सगळंच तर आपण दिलं, दही दुधाचे मडके फेकले, अंगावरचे दाग दागिने फेकले, आता काहीच नाहीये. त्या वेणूचा नाद आपल्याला ऐकू येणारच नसेल तर हा देह तरी काय कामाचा. चला ग सयांनो, आपण एक एक करून या यमुनेतच उडी मारू, कारण आपल्याला तो नाद ऐकल्याशिवाय काही खरं नाही. आणि त्यांनी यमुनेत उडी मारायला पाय वर काढलाच तेवढ्यात या नावाड्याने आपलं वल्लव त्यांच्या पायात अडवलं. अहो, तुम्हाला जे तिथे ऐकू येतंय ते मी तुम्हाला इथे ऐकवतो. देहुला चरणी वाजवितो देहुला चरणी वाजवितो गोपिका रमणू हरी माझा गोपिका रमणू हरी माझा देहुला चरणी वाजवितो देहुला चरणी वाजवितो. हा जो पूर्वपदाचा जो अभंग आलेला आहे, तुकाराम महाराजांनी जो अभंग घेतलेला आहे, हा अभंग हा काही सरळ 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 अभंग नाही, हा रूपात्मक पद्धतीचा अभंग इथे तुकाराम महाराजांनी घेतलाय. तर ती जी सूज्ञ गवळण जी इथे आलेली आहे, जी सूज्ञ गवळणींनी बाकीच्या गवळणींना समजवलं की अगं, दही दुधाचे मडके फेकले तरीही काही हरकत नाही, अगं दागदागिने फेकले तरीही काही हरकत नाही, पण आपल्याला तो वेणूचा नाद ऐकायचा आहे. हे जेव्हा त्या सूज्ञ गवळणींनी बाकीच्या सगळ्या गवळणींना शिकवलं. ही सूज्ञ गवळण म्हणजे काय? ही आपल्या देहातली बुद्धिरूपी गवळण आहे. आणि ज्या आपल्या देहातले बाकीचे जे इंद्रिय आहेत, त्या बाकीच्या इंद्रियारूपी गवळणी जेव्हा या बुद्धिरूपी गवळणीचं ऐकतील, प्रत्येकाला वाटतं की थोडासा अभ्यास करता करता, देवाची पूजा करता करता, अरे किती विकेट गेल्या, जरा तिकडे बघ, कोणाची बॅटिंग आहे, कोणाची बॉलिंग आहे. मन इकडे तिकडे चंचल आहे, ते चालणारच आहे. पण मन हा आपला सेवक आहे, आपण त्याचे मालक आहोत. माझा ऐक, तिकडे नाही जायचं, इकडे ये. देहुला चरणी वाजवितो वेणू. तुका म्हणे याची छंद, हेच छंद आपल्याला लागला पाहिजे जेव्हा आपली बुद्धिरूपी गवळणीचं बाकीचे आपले सगळे इंद्रिय डोळ्याने काहीतरी, म्हणजे याचा अर्थ काही बघायचंच नाही का? बघायचं, बघणार आहोतच. डोळे आहेत, बघणार. कान आहेत, ऐकणार. नाक आहेत, आपल्याला सुगंध येणार, दुर्गंध येणार. पण त्या सगळ्यांमध्ये जेव्हा आपण त्या श्रीकृष्णाला बघू, तुका म्हणे याची छंदे मन मोहिले गोविंदे, हे जेव्हा आपण साध्य करू, त्याचा परिणाम काय होतो? अहो गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. भगवंत आपल्या मध्येच आहे, आपल्याला तो फक्त शोधायचा आहे. ईश्वर सर्व भूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठती, ज्ञानोबा माऊली ज्ञानेश्वरीत सांगतात. प्रत्येकामध्ये भगवंत आहे, आपल्या सगळ्यांमध्ये भगवंत आहे, तो आपल्यातच आहे, आपल्याला फक्त शोधायचा आहे. सुंदर भक्तिगीत आहे. देव मूर्तीत नामावे, तीर्थ क्षेत्रात नागावे. महत्वाचा शब्द कुठला? देव आपणात आहे. शोधायचं कसं? शिर झुकोनिया पाहे, तुझ्या माझ्या जडतेही देव भरोनिया राहे. देव देवारा देव सोडून
जेव्हा आपण आपल्या बुद्धिरूपी गवळणीचं ऐकू, तुका म्हणे याची छंदे मन मोहिले गोविंदे, आपला छंद फक्त एक आणि एक आणि एक, तो पांडुरंग आपला जेव्हा छंद राहील, तो गोविंद आपला छंद राहील. मग राम घ्यायचा की गोविंद घ्यायचं की कृष्ण घ्यायचं? अहो मूर्खासारखं काय विचारता? ज्ञानोबांनी सांगितलंय ना, एक तत्व नाम दृढ धरी मना, हरीची करुणा येईल तुझी. हरीची करुणा तर येईल, पण करायचं काय? ते नाम सोपे रे, राम कृष्ण गोविंद. अहो राम घ्या, कृष्ण घ्या, गोविंद घ्या, कुठलं? आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम, सर्व देव नमस्कारम केशवम प्रति गच्छति. नाही, आम्ही ना या पंथाचे आहोत. अहो काही वैष्णव आहेत, काही स्मार्त आहेत. अहो काही वैष्णव लोक मी असे बघितले की समजा कपडा उसवला तर तो शिवा असं पण म्हणत नाही, कारण की मुखातनं शिव हे आलं नाही पाहिजे. आम्ही वैष्णव आहोत, आम्ही उभे आहोत, तुम्ही आडवे आहात. अहो घर सारवताना देखील ते आडवं सारवत नाही, ते फक्त उभं सारवतात. एवढा वैष्णवपणा त्यांच्यामध्ये मुरलेला आहे. ते म्हणतात की कपडा शिवू नका, टाका टाका म्हणते, ते टाका. असा प्रकार करत असताना भगवंत सांगतात, अहो आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम, सर्व देव नमस्कारम केशवम प्रति गच्छति. म्हणून असा वेड्यासारखा प्रश्न विचारू नका की आम्ही या पंथाचे आहोत, आम्ही असे आहोत. कोणाचं नाव मनामध्ये घ्यायचं, कोणाचा छंद मनामध्ये घ्यायचा, तो एकच छंद. तुका म्हणे याची छंदे मन मोहिले गोविंदे. जेव्हा आपण आपल्या बुद्धिरूपी गवळणीचं ऐकू, ते त्या व्रज गोपिकांच्या सारखं आपण प्रॅक्टिकल मध्ये आणू, थेअरीमध्ये न ठेवता, तेव्हा परिणाम काय होईल? अहो गोकुळीच्या सुखा घ्या मध्यंतर नाही देखा, अहो गोकुळीच्या सुखा अंतपार नाही देखा, बाळकृष्ण नंदा हरी. थोडं बांधून घे. आनंद नारी बाळकृष्ण नंदाधरी, आनंद नारी. कीर्तनाच्या परंपरेप्रमाणे आपण एक थोडा वेळ भजन करूया. काय कीर्तनकार, काही लोक म्हणतात की आपण 5 मिनिटं भजन करूया. काही कीर्तनकार म्हणतात 5 वेळा भजन करूया. श्रोतृ मंडळी खूप तल्लक असतात, श्रोतृ मंडळी लक्ष ठेवून असतात. बुवा 5 वेळा म्हटलं होतं, 6वं चालू म्हणून 6वं कसं काय? म्हणून थोडा वेळ म्हणायचं. 5 मिनिटं म्हटलं तर म्हणतात की 5 मिनिटं झालीत का, 5 मिनिटं झालीत का. लक्ष सगळं आपल्या घड्याळाकडे असतं. पण ठाईचं बैसुनी करा एकचित्त. भजन करायचं म्हणजे काही जास्ती करायचं नाही. आपलाच एक हात आपल्याच दुसऱ्या हातावरती मारून घ्यायचा, त्याने जो सुंदर नाद तयार होतो त्याला टाळी म्हणतात. ती टाळी वाजवत वाजवत मुखामध्ये गोड भगवंताचं नाव घ्यायचं. सगळेजण म्हणा, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे,
नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव गोमाय कृष्ण भगवान की मंगल मूर्ति मोरया कुंडली कवरदार श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन एकनाथ स्वामी महाराज की पंढरीनाथ भगवान की जय जय रघुवीर समर्थ। बाळकृष्णांचा जन्म झाला आणि मथुरेमध्ये अष्टमीला त्यांच्या वडिलांनी वसुदेवांनी त्यांना टोपलीमध्ये घेऊन त्या नंद पाटलाच्या घरी ठेवलं आणि नवमीची सकाळ उजाडली ती गावभरामध्ये एकच चर्चा सुरू झाली की अगं यशोदेला मुलगा झाला। एक धावे की पुढे एक धावे की पुढे एक धावे की पुढे वाटता ती सुंठवडे वाटता ती सुंठवडे एक धावे की पुढे एक धावे की पुढे एक धावे की पुढे। त्या बाळकृष्णाला सगळे जण गावभरामध्ये पळत 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 सांगू लागले की अगं तो यशोदा आहे ना, यशोदेला मुलगा झालाय, यशोदेला मुलगा झालाय। कसं? ऐक ऐक सखये बाई ऐक ऐक सखये बाई तू नवल मी सांगो काही ऐक ऐक सखये बाई नवल मी सांगो काही ऐक ऐक सखये बाई नवल मी सांगो काही त्रैलोक्याचा धनी तो हा त्रैलोक्याचा धनी तो हा यशोदेसी म्हणतो आई त्रैलोक्याचा धनी तो हा यशोदेसी म्हणतो आई ऐक ऐक सखये बाई नवल मी सांगो काही ऐक ऐक सखये बाई नवल मी सांगो काही नवल मी सांगो काही। नंद पाटलाला आणि यशोदेला मुलगा झाल्यानंतर त्या गोकुळामध्ये दुसरा कुठला विषयच नाही राहिला। प्रत्येक जण भेटता उठता बसता दळता कांडता काहीही करता फक्त एकच विषय। अगं तुला माहितीये का आज तो यशोदेचा मुलगा आहे ना, अगं त्यांनी मूठच चोळायला सुरुवात केली, अगं त्यांनी मानच धरली, अगं तो तर रांगायलाच लागला, अगं तो काय करतो तुला किती नवल नवल तुला सांगू ग। तेवढ्यात दुसरी गवळ म्हणाली अगं हे तर जुनं झालं, हे तर जुनं झालं, आता तो रांगायला लागलाय। त्यांनी काय केलंय माहितीये का? काय
परब्रह्म निष्काम दोहा, परब्रह्म निष्काम दोहा, परब्रह्म गौरिया गरी, गौरिया गरी, वाक्या वाये अंधु कृष्णा नवनीत चोरी, परब्रह्म निष्काम दोहा, परब्रह्म निष्काम दोहा। लपत छपत ये तो हरिहा राजभुवनी, लपत छपत काय करतोय तो माहितीये का? लपत छपत ये तो हरिहा राजभुवनी, नंदा सीता कुनिया आपण बैसे सिंहासनी, सापडला देवारा याला बांधा दाव्याने, सापडला देवारा याला बांधा दाव्याने, शंख चक्र गदा पद्म शारंग पाणी, परब्रह्म निष्काम दोहा, परब्रह्म निष्काम दोहा, परब्रह्म निष्काम दोहा। गावाभरामध्ये नुसती चर्चा फक्त श्रीकृष्णाचीच. श्रीकृष्ण जसा जसा थोडा थोडा मोठा मोठा व्हायला लागला, तुम्ही म्हणाल बुवा आता तर त्याचा 10 मिनिटापूर्वी जन्म झाला आणि आता तो नवनीत चोरी वगैरे करायला लागला, मग 1.5 तासाच्या कीर्तनामध्ये आपल्याला त्याला लवकर लवकर मोठं नाही करावं लागणार का? म्हणून त्याला नवनीत चोरी करणं भागच आहे. नवनीत चोरी करायला लागला तो श्रीकृष्ण, आणि काय करायला लागला? तो सगळ्या सवंगड्यांसोबत खेळायला लागला. एक महत्वाची गोष्ट म्हणजे बाळकृष्णाची जी सगळी सवंगडी मंडळी होती ती सगळी बाळकृष्णापेक्षा थोडीशी मोठी. का बरं असं? कारण सोपं आहे. कारण जी पूतना नावाचं जे प्रकरण गोकुळामध्ये आलं होतं, तिने काय केलं होतं? सगळी दूध पिती बाळं मारायला सुरुवात करायला गेली, आणि शेवटचं जे बाळ हे बाळकृष्णापर्यंत ती आली तेव्हा त्या पूतनेचाच अंत झाला. म्हणून बाळकृष्णाबरोबर जन्मलेली जी सगळी दूध पिती मुलं त्यांच्या वयाची होती ती सगळी मेली होती. म्हणून ज्यांचं दूध पिणं संपलं होतं तीच फक्त मंडळी बाळगोपाळकृष्णाची सवंगडी होती. या सगळ्या सवंगड्यांसोबत बाळकृष्ण खेळायला लागले, बागडायला लागले, आणि बाळकृष्ण बघतात तर एके दिवशी त्यांनी आपल्या सगळ्या सवंगड्यांना बोलवलं आणि विचारलं, अहो एकेका मैलापासून जरी तुमच्याकडे बघितलं तरी तुमची बरगडी आणि बरगडी आम्ही मोजू शकतो, अशी तुमची हालत का बरे? कोणाची मुलं तुम्ही? आम्ही गवळ्याचे मुलं. गवळ्याचे मुलं ना? मग घरी काय आहे? अहो घरी दही दूध आहे, लोणी आहे. मग कुठे जातो ते? तुमची बरगडी आणि बरगडी मी मोजू शकतो, अशी तुमची अवस्था का बरं? त्याने अरे कान्हा, तू मोठ्या मोठ्या गोष्टी करतो, तू तर पाटलाचा पोरणार आहे, पण आमची आई आम्हाला दूध काय, अरे साधं ताक पण देत नाही. काय देत नाही? अहो कारण सगळं दही दूध ताक त्या कंसाने सांगितलेलं आहे, आधी मथुरेला येऊन विका आणि मग जे उरलं सुरलं आहे ते तुम्ही गोकुळात खा. त्याच्यामुळे आमच्या वाट्याला काही येत नाही रे कान्हा. असं मग काही झालं, कितीही रडलो, थोडासा तांडव केला तर आई काय करते? थोडस चमचाभर ताक प्यायला देते. डोळ्यातलं पाणी आलं तेवढं ताक आई प्यायला देते. अच्छा असं झालंय का म्हणे तुझं? बरं बरं, बाकी तुमचं रे? आमचं पण तसंच, बरगडी आणि बरगडी मोजू शकतो अशी तुमची अवस्था. असं काही व्हायचं नाही. आपण काम करू की हे दही दूध लोणी तुम्ही मला सगळेजण सांगा बरं, हे दही दूध लोणी हे कुठे बनतं? आपल्या गोकुळात. गोकुळात बनतं की नाही? मग त्याचा पहिला हक्क कोणावरती, कोणाचा असला पाहिजे? गोकुळवासियांचा. मग आपणच असे बरगड्यावाले कसं काय होणार आहे? नाही. आता आपण काय करायचं? आपलं दही दूध लोणी स्वतः खायचं.
मग कसं करायचं रे कान्हा? सोपं आहे, चोरी करायची. चोरी? अरे चोरी नावाचा शब्द आम्ही ऐकला नाही रे अजून गोकुळात. कसं? मी तुम्हाला शिकवतो. चोरी चाल करू, चोरी चाल करू सख्या हरी, चोरी चाल करू, चोरी चाल करू सख्या हरी, चोरी चाल करू. घ्या रे काठ्या सराटे मृत्तिका, घ्या रे काठ्या सराटे मृत्तिका. काठ्या कशाला घ्यायच्या? अरे आपापल्यापेक्षा 1.5 पट उंचीच्या काठ्या घ्या. काठ्या कशाला घ्यायच्या? अरे तुला माहितीये का, या आपल्या गोकुळामध्ये सगळे जे गवळणींचे जे घर आहेत ते त्यांच्या दही दूध लोणी ते कुठे टांगून ठेवतात? अरे ते शिंकेवर टांगून ठेवतात. आपण लहान आहोत, आपला हात तिथपर्यंत पोहोचणार आहे का? नाही. मग ती शिंका फोडायला काय लागेल? हा बरोबर आहे. म्हणून घ्या रे काठ्या सराटे मृत्तिका. सराटे का रे म्हणे कृष्ण? अहो सराटे म्हणजे ते गोकुळू, ते काटेरी फळं असतात झाडाला लागलेले, ते आपल्या पंचाच्या ओच्यामध्ये बांधून घ्या. का बरं? अरे सोपं आहे. समजा कोणी आपल्याला पकडायला आलं की जमिनीवरती ते गोकुळचे फळं टाकून द्यायचे, पायामध्ये त्यांचे काटे रुततील, ते काही आपल्याला पकडायला येणार नाही. बरं हे कळलं. पण मृत्तिका, मृत्तिका कशाला? म्हणजे माती, माती कशाला घेऊन जायची रे कान्हा? लग बग येती गवळणी, लग बग येती गवळणी, धुळीने डोळे भरून, धुळीने डोळे भरून सख्या हरी, चोरी चाल करू सख्या हरी, चोरी चाल करू. वा, जमलं कान्हा. आपण नक्की करू. कसं? मग उद्या सगळेजण आमच्या वाड्याच्या मागच्या बाजूला जमा. कधी करायची रे म्हणे चोरी? कसं आहे सवंगड्यांनो, आपण आता नवखे आहोत म्हणून आपण रात्री चोरी करू. एकदा सराईत झालो की मग दिवसा पण करायला मोकळे. मग कसं करायचं? सगळेजण आमच्या वाड्याच्या मागच्या बाजूला जमा. सगळी गोपाळ मंडळी वाड्याच्या मागच्या बाजूला जमली. सगळेजण पायी चालायला लागले. मग कुठे चोरी करायची? तुम्हाला माहितीये का? ते जे घर पिवळं दिसतंय ना, त्या घरामध्ये सगळ्यात पहिली चोरी करायची. कुठलं? ते घर. का? म्हणजे आमच्या घरातून बाहेर निघालो की पहिली डावी गल्ली घेतली की ते पिवळ्या खांबाचं जे घर आहे त्या घरात पहिली चोरी करायचं ठरलं. का? त्या घरातली गवळण महाखवीट आहे, भयंकर लबाड आहे, खोटारडी आहे. काय कान्हा तुला कसं काय कळलं की गवळण खवीट आहे, लबाड आहे? अरे मी काय सांगू, आता चातुर्मास झाला, दररोज सकाळी 4 वाजता ती गवळण आमच्या घरी येते आणि अर्धवट झोपेत असतो. ती म्हणते, अगं यशवदे तुझ्या बाळा गोपाळकराला माझा ना लोणी साखर खाऊ घालण्याचा नियम आहे. तर मी त्याला घेऊन जाते. बरं आमची आई काय भोरी आम्हाला देते तिच्यासोबत पाठवून. मग आम्ही कडेवर आणि आमच्या आईची पाठ फिरली की ती गवळण धाडकन आम्हाला जमिनीवर आपटते आणि म्हणते की आता काय तू कडेवर घ्यायला घोडा आहेस काय? आणि मग फरफटत, कधी रांगत, कधी पळत असं आम्ही अर्धवट झोपेत आम्हाला ती घेऊन जाते आणि घेऊन गेल्यानंतर बरं लोणी साखर देते का? नाही. घेऊन जायचं तर कारण वेगळंच. ती म्हणे, अरे कान्हा तुझ्या पायामध्ये तुझ्या आईने जे चांदीचे चाळे बांधले आहेत ना, तू खूप सुंदर नाचतोस. तू नाचल्यानंतर त्याचा जो छान आवाज येतो, अरे देवादिक गंधर्व देखील तुझं हे नृत्य बघायला वर येतात. तर मी इथे ताक आणि दही घुसळत असताना त्याचं लोणी वर लवकर येणार नाही का? मग माझी श्रम कमी पडतील. त्याच्यामुळे तू इथे थोडा वेळ नाच. 1 घटका नाचला तर तुला 1 चमचाभर ताक देईल. 1 घटका म्हणजे काय? 24 मिनिटं. अर्धा तास नाचायचं म्हणजे तिचं ताकातलं लोणी लवकर वर येईल. आणि आपल्याला बिदागी काय? तर 1 चमचा ताक.
मग काय रे कान्हा, अरे मागचे 4 महिने मी सकाळी 4 वाजता उठून त्या गवळणीकडे जातोय, अजून काही तिने मला ताक दिलेलं नाहीये म्हणे. नाचवून तो दररोज घेतलाय, म्हणून त्या सगळ्या 4 महिन्यांची जी बिदागी आहे त्याचा सगळा वचपा आज पहिली चोरी हिच्या घरापासून करायची. बर म्हणजे ठरलं. सगळेजण त्या गवळणीच्या घरी पोहोचले. सगळेजण मग कोण, मग पेंद्या, बारक्या, वाकड्या, सगळी मंडळी आली आणि म्हणाली, अरे काय करायचं? काही नाही म्हणे, हंडी बनवा म्हणे, दही हंडी. आपला हात कसं काय पोचणार? मग त्यातल्या त्यात जे सगळे धष्टपुष्ट होते ते खाली, त्यांच्यावरती त्यांच्यापेक्षा थोडेसे वजनाने कमी आणि त्यांच्या वर्षापेक्षा थोडेसे अजून वजनाने कमी त्यांच्यावरती. बारक्या सगळ्यात वरती गेला आणि म्हणे, कृष्णा कृष्णा, शिंकेपर्यंत माझा हात पोहोचला बरं. हात पोहोचून त्याच्यातलं लोणी खायचं, स्वतः खायचं, आपल्यापेक्षा खालच्याला खाऊ घालायचं. पोटभर आपलं लोणी खाऊन संपलं की त्यांनी खाली उतरायचं, दुसऱ्या व्यक्ती वर चढायचं आणि त्यांनी पुन्हा पोटभर खायचं. असा पूर्ण प्रवास सुरू झाला. तेवढ्यात बारक्या म्हणाला, कृष्णा अरे हे वरती शिंकेत लटकवलेलं लोणी मी काही खायचो नाही का? अरे हे बघ म्हणे, इथे 2 दिवसापूर्वीचं लोणी या गवळणीने खालीच ठेवलेलं आहे, तेच लोणी मी खातो. तेवढ्यात कृष्णाने त्या बारक्याचं मनगुटा धरलं आणि त्याला बाहेर आणला. अरे म्हणे, बारक्या ते लोणी नाहीये, ही त्या गवळणीची सासू आपल्या नवऱ्याचं जुनं धोतर पांघरून झोपलेली आहे. तिथे तू समजा लोणी खायला गेला तर ती सासू तुला आत्ताच्या आत्ता मानगुटीवर पकडून मारेल, तिकडे हात लावू नको. सगळ्यात शेवटी पेंद्या म्हणाला, कृष्णा माझं काय, मी कधी लोणी खाऊ? कृष्ण म्हणाला, ठीक आहे पेंद्या सगळ्यात दष्टपुष्ट, तू माझ्या अंगावरती ये. कृष्णाच्या अंगावरती पेंद्या उभा राहिला आणि नंतर मग त्यांनी लोणी खायला सुरुवात केली. आणि तो सांगतो, कृष्णा अरे माझ्याकडे साईचं दही, साईचं लोणी. कृष्ण म्हणाला, मलाही खाऊ घाल, तुला खाऊ घालणार नाही म्हणे, सगळं मीच खाणार. अगं सगळं समजा तूच खाणार तर आपण जे खातोय ते दुसऱ्याला सांगायचं कशाला? मग आता आम्हाला खावंसं नाही वाटणार का? पेंद्या आम्हालाही दे थोडं. नाही मी खाणार. काढून घेऊ का आधार? आम्ही सगळे खालचे बाहेर पडलो तर तू वरती शिंक्याला पडशील, काढून घ्या आधार. हा पेंद्या इतक्या कॉन्फिडेंटली कसं काय सांगत होता? कारण की ते शिंक ज्या दोरीने बांधलेलं होतं, पेंद्याने ती दोरी घट्ट पकडून ठेवली होती आणि त्या आधारी पेंद्या सांगतोय की कान्हा तू आधार काढून घेतला तरी काही हरकत नाही, मी लोणी खाणार, तुला देणार नाही. कृष्णाने आधार काढून घेतला आणि पेंद्याने ती दोरी पकडली. ते शिंक जे इकडनं तिकडे तिकडनं इकडे जे फिरायला लागलं, काय ते जे शिंक बांधलं होतं ते या गवळणीच्या सासूच्या सासूने बांधलं होतं. त्याच्यामुळे ते इतकं पक्क होतं की ते ऍट ए टाइम फक्त एका बारक्याला धरू शकत होतं. पण पेंद्या इज इक्वल टू 10 बारक्या. ते वजन पेलू शकलं नाही. एक 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 करून जेव्हा त्या शिंकेच्या दोरीचे गाठ हळूहळू सुटत गेले आणि ती शिंकेची गाठ पण इतकी प्रामाणिक होती की जिनी ते बांधलं होतं तिच्याच वंशजाच्या वरती खाली तिची जी सासू झोपली होती, बरोबर पेंद्या तिच्या अंगावरती पडला. तिने जे उठली आणि वाचवा म्हणत तिने जो हंबरडा फोडला, पळा 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 पळा. पहिली चोरी यशस्वी. असं करता करता प्रत्येक घरामध्ये आज या घरात चोरी, आज त्या घरात चोरी. सगळ्या गवळणी पळत 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 यशोदेकडे आला. अगं यशोदे, तुझ्या कान्ह्याच्या खोड्या किती, कान्ह्याच्या खोड्या किती, कान्ह्याच्या खोड्या किती, कान्ह्याच्या खोड्या किती, गुंगून जाते मती, गुंगून जाते मती. असे नजर तो हिरा, असे नजर तो हिरा, ग यशोदे जपून ठेव त्या जरा, ग यशोदे जपून ठेव त्या जरा. तुझ्या खाण्याच्या खोड्या किती, कान्ह्याच्या खोड्या किती. अगं माझ्या कान्ह्याने केलं तरी काय? 2 आया जेव्हा आपल्या मुलांविषयी भांडत असताना, अरे इतकं सुंदर दिसतं ते भांडण. ही सांगते माझा मुलगा कसा बरोबर आणि ती सांगते माझा मुलगा कसा बरोबर.
ती सांगायला लागली, अगं का यशोदे, तुझा कान्हा आमच्या घरी येतो, दही दूध तो चोरतोच, आणि दही दूध चोरल्यानंतर काय करतो, अगं ते लोणी जे त्यांनी खाल्लं असतं ते उष्ट लोणी, ते लोण्याचा हात आमच्या गालाला लावून चालला जातो ग. लोणी तर गेलंच, पण सकाळी उठल्यानंतर आमची सासू जेव्हा आमच्याकडे बघते तेव्हा तिला असं वाटतं की आम्हीच लोणी खाल्लं, तर सासूचा मार हा वेगळा. तुझ्या कान्ह्याच्या खोड्या किती, कान्ह्याच्या खोड्या किती. मग आम्ही लगभग पाण्याला जातो, पाणी वगैरे सगळं भरून आणतो, आणि हा काय करतो, इथे आमचं घर फोडलेलं असतं, दही दूध लोणी सगळं 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 खाऊन आलेला असतो, आणि उरलेलं जे सगळं दही भात वगैरे जो असतो, उरलेल्याचा गोपाल काला, उरलेल्याचा गोपाल काला, सांडून ठेवला सगळा काला, उरलेल्याची घसरगुंडी, उरलेल्याची घसरगुंडी. सगळ्या घरातल्या वेशीपासून तो सगळा ती लोणी पसरवून ठेवतो. घरी आल्या आल्या जेव्हा आम्हाला तो कान्हा दिसतो, आम्ही पळत 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 त्याला पकडायला जातो. त्या लोण्यावरून जो पाय घसरतो, बघ बाई आमचं कंबरडं मोडलं ग यशोदे. तुझ्या कान्ह्याच्या खोड्या किती, कान्ह्याच्या खोड्या किती, कान्ह्याच्या खोड्या किती. नाही यशोदे, काहीतरी तू कर. यशोदेने म्हटलं, अगे कान्हा ऐक, ये बरं सगळ्यांना घेऊन. कान्हा आणि त्याचे सगळे सवंगडी आपल्या मोहरक्याला पकडलं. हे बघून सगळे गोपाळ पहिले लपून गेले, आणि नंतर कळलं की यशोदेने जेव्हा कान पकडून पडलं, का रे कान्हा, हे जे म्हणतात ते खरं आहे का, बोलव बरं तुझ्या सगळ्या सवंगड्यांना. एक एक सवंगडी बारक्या वाकड्या पेंद्या सगळेजण एक 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 बाहेर यायला लागले. अहो 4 महिन्या अगोदर ज्यांची बरगडी आणि बरगडी आपण मोजू शकत होतो, ते आता एकदम टमाटर सारख्या लाल बुंद फुगलेले दिसले. यशोदेने म्हटलं की खरंय, हे सगळी मंडळी जी म्हणतात आहेत ना, अगदी खरंय, हे सगळी लोक नक्कीच चोऱ्या करत असतील. मग आता काय करायचं, आता तुम्हाला शिक्षा. काय शिक्षा, बर म्हणे आम्ही काय करायचं म्हणे आता या लहान वयात. त्या काळात प्रत्येकाला दिलेली कामं ठरलेली होती की मोठी माणसं ही गाई नेतील चारायला, छोटी मुलं 7-8 वर्षाची मुलं ही वासरं चारायला नेतील. नंद पाटलाकडे किती गायी होत्या, अहो 9 लक्ष खंड गायी एकट्या नंद पाटलाकडे होत्या. एक खंड म्हणजे 20 गायी, असे 9 लक्ष खंड एकट्या नंद पाटलाकडे. माझं गणित कच्चं आहे, तुम्ही गुणाकार करून बघा. एवढ्या सगळ्या गायींना आणि वासरांना आपल्याला घेऊन जायचंय, चला अरे म्हणे. तर सगळी मंडळी गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी यशोदेने उठवलं कान्ह्याला, कान्हा उठ रे बाळा. पिवळं पितांबर नेसवलं, कमरेवरती शेला गुंडाळला, शेलामध्ये आपली बासुरी खोचली, वरती मूळपिसाचा तुरा लावला, छोटस मुकुट लावलं, आणि खांद्यावरती घोंगडी दिली, हातात काठी दिली, आणि म्हणे कान्हा आता सगळ्या सवंगड्यांसोबत तू वासर चारायला ने आणि वनात जा. सगळे जण आपापले आपले आपले वासर घेऊन वनामध्ये आले, आणि वनामध्ये गेल्यानंतर तो हिरवागार निसर्ग, ती शांत यमुना, वरती निळं आकाश, हे सगळं बघितल्यानंतर त्या मुलांना काही वेगळं सांगावं लागलं नाही. त्यांनी काय करायला सुरुवात केली, कोणी पकडापकडी, कोणी धावपळ, कोणी विटी दांडू, काय नाही व्यायामाची सुरुवात केली. कृष्ण म्हणाले की अरे आता आपण एवढे 4 महिने चोऱ्या केल्यात, खाऊन टम्म फुगलोय, फक्त पोट काही आपल्याला वाढवायचं नाही, फिटनेस आपल्याला पाहिजे. सगळ्यांनी व्यायाम करा, सगळ्यांनी व्यायाम करून तब्येती बनवा. सगळेजण तिथे गायी वासरं चारायला नेत असताना आपापले जे आणले होते शिदोऱ्या त्या झाडाला लटकवल्या, भरपूर व्यायाम केला, भरपूर खेळ खेळले. जशी दुपार झाली प्रत्येकाला भुका लागल्या. कान्हा रे भूक लागली रे असं म्हणता, बर प्रत्येकाने आपापली शिदोरी खाली काढा. प्रत्येकाने आपापली शिदोरी खाली काढली. कोणाचा दही काला, कोणाची पुरी भाजी, कोणाचा दही काला,
कोणाची पुरी भाजी. जो कोणी आला त्याने प्रत्येकाने आपापली शिदोरी उघडली. त्या शिदोरीमध्ये जे काही होतं प्रत्येकाची ओढाताण लागली की कान्हा तू मध्ये बस. आणि प्रत्येकाला वाटायला लागलं की कान्हा फक्त आणि फक्त माझ्याकडेच बघतोय. असा प्रत्येकाचा भाव झाला होता. कारण तुका म्हणे याची छंदे मन मोहिले गोविंदे. प्रत्येकाची ओढाताण लागली की आपल्या घासातला पहिला घास हा कान्हाला खाऊ घालायचा. कान्हा म्हणे अरे तुम्ही तुमच्यातलं थोडस मला देता आहे काय रे. तुम्ही स्वतः नाही खाणार का. एवढंच आहे तुमचं. नाही रे कान्हा आमच्या ह्याच्यातला पहिला घास तुला असं म्हणता का. बरं मग कान्ह्याने मोठी एक शिदोरी उघडली. सगळ्यांना सांगितलं की आपापलं दही भात काला पुरी भाजी जे काही तुम्ही आणलेलं आहे ते सगळं याच्यामध्ये काढा. आपल्या चिमुकल्या हातांनी गोविंदाने ते सगळे काला तो गोड केला. सगळा काला मिसळला. त्याचा सुगंध इतका छान दरवळला. अहो स्वर्गातले देवाधिक देव तो दही काला खाण्यासाठी आले. ते आले भिक्षेकरीच्या रूपामध्ये. कृष्ण म्हणाला या जंगलामध्ये कुठले आले भिक्षेकरी. या जंगलामध्ये कुठले आले भिक्षेकरी. यांना बिलकुल द्यायचं नाही. ते भिक्षा जरी मागत असले ना आजचा दही काला हा फक्त आपणच खायचा आणि गोपाळांनी एकमेकांना खाऊ घालायचा. आज काही उष्ट खरगट काही सांभाळू नका. मी तुम्हाला खाऊ घालेन तुम्ही मला खाऊ घाला. या भिक्षेकरांना बिलकुल देऊ नका. देवांनी म्हटलं अरेच्छा आपल्याला ओळखलं पण नंतर यमुनेमध्ये हात धुवायला तर येतीलच ना. गोपाळा काल्याचे आसे देवजळी झाले मासे. त्या सगळ्या देवांनी मासाचे रूप धारण केलं आणि तिथेच यमुनेच्या तीरावरती विहार करू लागले. भगवंतांनी बघितलं. कान्हा म्हणे की अरेच्छा हे महाबदमाश आहेत. हे आता काला खायला पाण्यामध्ये गेले. सगळ्यांनी कृष्णाने सांगितलं गोपगड्यांना आज कोणी हात पण धुवायचे नाही. मग काय करायचं. खरकटे हात म्हणे पुसा. म्हणे कुठे पुसा. तर आमचे मामासाहेब दांडेकर सांगायचे फक्त ऍक्शन करून पुसा म्हणे. आज काही खरकट वगैरे काहीही पाळायचं नाही. असा तो गोपाल काला 5,000-5,500 वर्षापूर्वी झाला. जोपर्यंत 11 वर्ष भगवंत श्रीकृष्ण गोकुळात होते हा आनंद त्या गोकुळवासियांना दररोज मिळत होता. कारण तुका म्हणे याची छंदे मन मोहिले गोविंदे. तुम्ही म्हणाल बुवा तो 5,000-5,500 वर्षापूर्वी झालेला काला आम्हाला कसा काय मिळणार. त्याच्यासाठी तुकोबा महाराज म्हणतात सलाबाई पांडुरंगे पाहू वाळवंती. सलाबाई पांडुरंगे पाहू वाळवंती. मांदियेला काना भवती गोपालांची दाटी. सलाबाई पांडुरंगे पाहू वाळवंती. पाहुबाई पांडुरंगे पाहू वाळवंती. आनंदे कवळ देती एका मुठी एक. आनंदे कवळ देती एका मुठी एक. न म्हणती सान थोर अवघे सकळीक. चला बाई पांडुरंगे पाहू वाळवंती. चला बाई पांडुरंगे पाहू वाळवंती. हमा बाहुंबरी पावा वाजवितो हरी. हमा बाहुंबरी पावा वाजवितो हरी. तुका म्हणे सुख वाटे देखो नियमना. चला बाई पांडुरंगे पाहू वाळवंती. चला बाई पांडुरंगे पाहू वाळवंती. पुष्पांचा वर्षाव झाला आरतीयांची दाटी. पुष्पांचा वर्षाव झाला आरतीयांची दाटी. तुळशी माळा गुंफोनिया घालतील कंठी. चला बाई पांडुरंगे पाहू वाळवंती. चला बाई पांडुरंगे पाहू वाळवंती. चला बाई पांडुरंगे पाहू वाळवंती. यादवांचा राणा गोपी मनोहर काना. यादवांचा राणा गोपी मनोहर काना. तुका म्हणे सुख वाटे देखो नियमना. चला बाई पांडुरंगे पाहू वाळवंती. चला बाई
पांडुरंगे बाहू वाढवले कंठी धरिला कृष्णमणी कंठी धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश काला वाटून एकमेका काला वाटून एकमेका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू उत्तम लोका दाखवू दाखवू उत्तम लोका दाखवू तुका म्हणे भूमंडळी तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाढे आम्ही बळी वीर गाढे आम्ही बळी वीर गाढे आम्ही बळी वीर गाढे काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम गोपाल काला गोरखा गोपाल काला गोरखा गोपाल काला गोरखा गोविंदाने गोरखेला गोविंदाने गोरखेला गोपाल काला गोरखाला गोपाल काला गोरखाला गोविंदाने गोरखेला गोविंदाने गोरखेला गोपाल काला गोरखाला गोपाल काला गोरखाला गोविंदाने गोरखेला गोविंदाने गोरखेला कटवरी हात का पंजरिया 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 ज्ञानेश्वर महाराज की जय युगे 28 वेळेवरी उभा वांगे रखमाई दिसलेला शोभा कुंडलिका देवी परब्रह्माने गा करणी वाहे देवा देव जय देव पांडुरंगा पाई वाराई चरण माताई दुर्गा जय देव श्री महाराज आजे पितामह श्री नल्लाटी देवा सुरवर की बेटी हनुमंत प्रेम जय पांडुरंगा पाई वल्लभा राईच्या वल्लभा पाई दुर्गा जय देव आनंदी कार्तिकी भक्त जनयेती साधू जनयेती चंद्रभागे मध्ये सुवर्णिकाती पिंडा पताका रंगनाचती दशाईना महिमा वर्णावाक्यती जय देव जय पांडुरंगा वाई पांडुरंगा पाई वल्लभा राईच्या वल्लभा पाई दुर्गा जय देव चंद्रावेंद्रे तटी विश्वतारावया लक्ष्मीवास ज्ञानेश्वर रूपे धरिले वर्णदाने दया सद्गुरुपदेश जय देवा जय देवा जय ज्ञानदेवा जिया शिवाचा
नामदेवांच्या समाधीस्थ जाताना नामदेव बरोबर होते आणि त्या विवरात नामदेवांनी घेऊन गेले आणि आजही नामदेवांची पालखी येते आणि याच टायमाला नामदेवांचे वंशज माऊलींच्या समाधी पुढे कीर्तन करतात। आज तुम्ही नामदेवाचे वंशज आमच्या हातात पाकळ्या दिलेल्या आहेत, सगळ्यांनी त्या बोलायचे पुंडलिका जगत